लाडक्या बहिणींनो, आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की मार्च आणि एप्रिल महिन्याचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय की आज 33 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना शनिवार 2 मेला त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करायला सुरुवात केली आहे. सरकारच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 मे रोजी लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये म्हणजे मार्च आणि एप्रिल असं टोटल 3000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातील. पण काल काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे वितरण होऊ शकले नाही. या विलंबामुळे शिंदे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आजपासून मार्च एप्रिल महिन्याचा डबल हप्ता वाटपास सुरुवात केली आहे. सरकारच्या माध्यमातून विरोधकांनी आवाज उठवला होता की गेले 2 महिने झाले, मार्च महिना निघून गेला आणि एप्रिल महिनाही निघून गेला, तरी तुम्ही महिलांना पैशांचे वितरण का केले नाही असं धारेवर धरल्याने परवा दिवशी यासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आणि आता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये बँक खात्यावर जमा केल्याने सर्व महिलांनी आनंदाने भरून गेले आहेत. आमच्या भावाने दिलेला शब्द पाळला आणि गेल्या 2 महिन्यांच्या तब्बल प्रतीक्षेनंतर महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. तुम्ही बातम्या ऐकून कंटाळला असाल. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु त्या खोट्या बातम्यांना अखेर ब्रेक लागला आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR काढल्याने 4700 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केल्याने सर्व महिलांच्या खात्यावर 3000 रुपये खटाखट जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर येत असल्याचं पाहायला मिळते आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता तयार राहा. सरकारच्या माध्यमातून DBTचे बटन दाबण्यात आले आहे. ज्यावेळी DBTचे बटन दाबले जाते त्यावेळी हमखास पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतात. DBTचे बटन दाबल्यानंतर पुढच्या 20 मिनिटांच्या आतमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे 3000 रुपये आज शनिवार 2 मे रोजी जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत. त्यांना तब्बल 3000 रुपये मिळायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, अशा सर्व लाभार्थी महिलांना आज मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये सोडण्यात आल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खरोखर सोन्याचा आहे. कारण आज शनिवार 2 मे रोजी सरकारच्या माध्यमातून थेट 3000 रुपये बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिलांना खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली आहे. पुढच्या अर्ध्या तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलं की 3000 रुपये खात्यात येतील. 33 लाख लाडक्या बहिणींना आज हे पैसे येतील. मग या 33 लाख लाडक्या बहिणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहतात तर याचीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा पैसे घेतले असतील तर त्या महिलांनी आता तयार राहायचे आहे. पुढच्या 20 ते 30 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्यासुद्धा खात्यावर हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी सर्व DBTचे बटन दाबलेले आहेत आणि या महत्त्वाच्या 25 जिल्ह्यांमध्ये खटाखट महिलांना पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं कोणाकोणाला पैशांचे वितरण होणार आहे याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे. फक्त 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचे आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ज्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची एक वेगळीच लिस्ट सांगण्यात आली आहे. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्या बँकेमध्ये जमा झाला आहे त्या बँकेतील अनेक महिलांना पैशांचे वितरण होणार नाही आहे. कारण सरकारच्या माध्यमातून चेकिंग केल्यावर काही महिलांनी KYC चुकीच्या मार्गाने केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व महिलांचा अर्ज फेरपडताळणी करण्यात आला आहे. तुम्हाला वाटत असेल, इतके दिवस 2 महिने झाले आम्ही वाट बघून कंटाळलोय, परंतु आमच्या खात्यावर लवकर का पैसे सोडले नव्हते? तर त्याचं उत्तर स्वतः तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी सुरू होती. कारण निम्म्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी KYC केल्या परंतु चुकीच्या मार्गाने केल्या असल्याचे पाहायला मिळतं आहे. या महिलांना पैशांचे वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम होता. मग आज शनिवार 2 मे आहे. आज एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही अशी ऑर्डर दिली आहे. परंतु कोणाकोणाला पैशांचे वितरण होणार आहे याचीच माहिती अगदी 2 मिनिटांच्या आत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचे 25 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण या 25 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून थेट 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. बघा, या 25 जिल्ह्यांची गटांची यादी तयार करण्यात आली आहे. 4 गट तयार करण्यात आलेत, लक्षात ठेवा, आणि 5वा गट शेवटचा असेल.
पहिला गट बरोबर 12 वाजेपर्यंत वाटण्यात येईल. जर पहिल्या गटात पैसे मिळाले नाही तर लगेच 12 ते 3 वाजेपर्यंत पैसे येतील. त्यानंतर तिसरा गट 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, नंतर पुढचा गट संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि शेवटचा गट 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत. परंतु आज एकाही या 25 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवायचे नाही असे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिले आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब ऑर्डर देतात तेव्हा हमखास महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्तापर्यंत फेब्रुवारीपर्यंत हप्ते घेतले असतील आणि मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा सोन्याचा दिवस उघडला आहे. आज सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज तुमच्या मोबाईलवर येत असल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि तो निधी महिलांच्या थेट खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचे बटन दाबलेले आहे. डीबीटीचे बटन दाबल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासांच्या आतमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होत असते. तशा प्रकारे अनेक महिलांना 3,000 रुपये आल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. लाडक्या बहिणींनो, ही खरोखर बातमी आहे. कारण तुम्हाला वाटत असेल दररोज पैसे येत आहेत म्हणताय, परंतु आमच्या खात्यावर काय येत नाहीत. तर आत्तापर्यंत ज्या बातम्या ऐकल्या त्या सगळ्या खोट्या होत्या. परंतु आता जी बातमी आहे ती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघायचा आहे. कारण सरकारच्या माध्यमातून 25 जिल्ह्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे आणि या 25 जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जी बँक आहे त्या बँकेमध्ये निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना मेसेजसुद्धा येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांनो, मोबाईलवरचा मेसेज लगेच चेक करा. सरकारच्या माध्यमातून 1 मे महाराष्ट्र दिन आपल्या राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सर्वात मोठा दिवस असल्याने जवळपास 4,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून महिलांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, उन्हाळा भरपूर सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये हे पैसे 2 महिन्याचे एकत्रित येत असल्यामुळे आता महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत. आमच्या लाडक्या भावाने आम्हाला मोठा दिलासा दिला, दिलेला शब्द पाळला असं म्हणू लागले आहेत. मग आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकं कोणाकोणाला पैशांचे वितरण होणार आहे. बघा, ज्यांना ज्यांना पैशांचे वितरण होणार आहे त्यांची यादी समोर आली आहे आणि त्यांना पैसे थेट बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सरकार काय म्हणतंय, जेव्हा महिलांना पैशांची गरज असते तेव्हा आम्ही पैसे देतो, परंतु मागच्या 2 महिन्यांमध्ये पैसे दिले नाही. त्याचं कारण अर्जांची फेरपडताळणी होती. कारण अनेक महिला चुकीच्या मार्गाने KYC केल्या होत्या आणि बाहेरच्या राज्यातून आलेल्या महिलांनी सुद्धा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता 11 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी बाहेर काढल्या आहेत. आज फक्त या 25 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण होणार आहे. मग ते 25 जिल्हे कोणते आहेत हे झटपट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांची आता लॉटरी लागली आहे. महिलांना 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला नेमकं 12 वाजेपर्यंत पैसे येतील का संध्याकाळी 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत की रात्री 12 वाजेपर्यंत? प्रत्येक टायमिंगनुसार खटाखट मेसेज येणार आहे. नेमकं किती वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या गावामध्ये पैसे येणार आहेत याची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून झटपट सांगणार आहे. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि आपला जिल्हा व तालुका आज निवडलेल्या यादीमध्ये आहे का ते झटपट पहा. कारण जेव्हा सरकार डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडत असतं तेव्हा हमखास पैसे खात्यावर जमा होतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागली आहे. आज सोन्याचा दिवस आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरसकट पैसे जमा होणार नाहीत. फक्त या 5 नियमांमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच आज पैसे जमा करण्यात येणार आहेत. मग त्या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या आहेत आणि आज किती वाजता तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत? ज्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही महत्त्वाची माहिती मिळेल. खटाखट बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. आज वाटपाचा एकच दिवस आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल उद्या परवा पैसे येतील, परंतु अजिबात नाही. फक्त आज एकच दिवस वाटपाचा निवडण्यात आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल, फेब्रुवारीपर्यंत हप्ते घेतले असतील, KYC कंप्लीट केलं असेल तर अशा सर्व बहिणींना 3,000 रुपये थेट बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या 5 नियमानुसार मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तुम्ही जर आत्तापर्यंत फेब्रुवारीचे हप्ते घेतले असतील, KYC केले असेल तर या 5 नियमांमध्ये पास होताय का नक्की बघा. जर पास झालात तरच मार्च एप्रिलचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये थेट बँक खात्यावर जमा होणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, 25 जिल्ह्यांची यादी कोणती, कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत याची माहिती सविस्तर समोर येईल. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना खटाखट 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. लाडक्या बहिणींची लॉटरी लागली. सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता कोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत? लक्षात ठेवा, आत्तापर्यंत फेब्रुवारी आणि जानेवारीचा हप्ता बोनस समजून दिला होता. त्यासाठी कठीण अटी नव्हत्या. फक्त याच लाडक्या बहिणींना आता वितरण होणार आहे. मग कोणत्या लाडक्या बहिणींना वितरण होणार आहे? कोणाला बाहेर काढण्यात येणार आहे? पहिला नियम असा की ज्यांनी मतदान कार्ड काढले आहे. तुम्ही म्हणाल, मतदान कार्डाचा आणि लाडकी बहिणीचा काय संबंध? तर सर्वांनी इथे कान देऊन ऐका. सरकार काय म्हणतंय? तुम्ही मतदान कार्ड काढलं पाहिजे. मतदान कार्ड काढला नसेल तर मार्च-एप्रिलचे 3,000 रुपये जमा होणार नाहीत. जर काढला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणत्या 25 जिल्ह्यांमध्ये आज राहिलेल्या शिल्लक लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत? त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तयार राहा. सर्व लाभार्थी महिलांना हे 3,000 रुपये आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत. सकाळी बरोबर आत्ताच DBTचे बटन दाबण्यात आले आहे आणि पुढच्या 20 मिनिटांच्या आत पैसे जमा होत असतात. परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत असतात याची यादी पुढे सांगणार आहे. काही महिलांना पहिला मेसेज आला मार्च महिन्याचा, लगेच दुसरा एप्रिल महिन्याचा, असं 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. त्यामुळे तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि फेब्रुवारीचा हप्ता घेतला असेल तर मार्च-एप्रिलचे पैसे कधी येणार याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. आपण नियम क्रमांक 1 पाहिला. जर मतदान कार्ड असेल तर तयार रहा, कोणतीही अडचण नाही. दुसरा महत्त्वाचा निर्णय, गाड्यांची चेकिंग. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अर्धवट सोडू नका. गाड्यांची चेकिंग सरकार का करतंय? कारण फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच पैसे द्यायचे आहेत. तुम्ही श्रीमंत असाल तर 1 रुपयाही मिळणार नाही. 3 पेक्षा जास्त गाड्या असतील तर लाभ थांबवला जाऊ शकतो. तिसऱ्या नियमानुसार 3 ते 4 लाख बहिणी बाहेर काढल्या जाणार आहेत. पुढचा नियम KYC संदर्भात. तुम्ही स्वतःची KYC करून वडिलांची किंवा पतीची KYC केली असेल तर तुमचा दिवस सोन्याचा ठरणार आहे. त्यांची यादी 25 जिल्ह्यात पुढे सरकवली आहे. त्यांना खटाखट मेसेज येत आहेत. आता जिल्ह्यांची यादी सुरू करत आहोत. सर्वांनी कान देऊन ऐका, कारण आजचा दिवस वाटपाचा शेवटचा आहे. चला तर मग जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पाहत आहोत. आपला तालुका आहे का ते 2 मिनिटे लक्ष घालून बघा. धाराशिव जिल्हा, तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी, परांडा या भागातील शिल्लक राहिलेल्या बहिणींना पैसे मिळणार. कोल्हापूर जिल्हा, आजरा, करवीर, कागल, गगनबावळा, गडहिंगल, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी. चंद्रपूर जिल्हा, ब्राह्मपुरी, सिंदेवाई, मूल, गोंड, पिंपरी, पोंभुर्णा. जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, लातूर, रायगड या भागातील महिलांना लवकरच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.